सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज 3000 सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि साधारणपणे जवळपास 2,34,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला होता। आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच, पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे 2,34,00,000 आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण या लाभाचं वितरण करणार आहोत। आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी 12 लाखापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं 2,34,00,000च्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत। त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या 3-4 दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे। माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे 3 लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे, पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल, आपल्या कुटुंबासाठी असेल, स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा। आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही बघितलंच असेल महिला विकास मंत्री, महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी काय सांगितले आहे तुम्ही निश्चितच ऐकले आहे। आता तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ही आपल्या नोकरी प्रेम यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत आहे। सध्याची ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी म्हणजे अशी की तुमचे वितरणाचे हे पैसे जे डिसेंबर महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे होते ते आता वितरण करण्यात येत आहे। आदितीताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आजपासूनच वितरण चालू झालेलं आहे। तुमचा पोस्टाच्या किंवा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आजपासूनच पैशाचं वितरण हे चालू करण्यात आलेलं आहे। आदितीताई तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लाडकी बहिणीचे पैसे हे डिसेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येणार होते। नोव्हेंबर महिन्यात नाही येण्यात आले, त्याचं कारण हे होतं की आचारसंहिता लागणार होती, त्याच्यानं ते नाही झाले। पण आचारसंहिता आता संपली आहे, इलेक्शन झालेलं आहे। राज्यात सगळीकडे नगर परिषदचं इलेक्शन चालू होते, त्या कारणाच्यानं ते पैसे आतापर्यंत डेबिट तुमच्या अकाउंटमध्ये आले नव्हते। बट आता इलेक्शन संपताच आदितीताई तटकरे महिला बाल यांच्या मंत्री यांच्याकडून ही माहिती मिळत आहे स्पष्टपणे की आता तुमचे वितरणाचे पैसे आजपासून DBT करण्यात येत आहे, थेट तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे। आणि त्याचसोबत 2 महत्त्वाच्या बातम्यासुद्धा आहेत की आपल्या 15 जिल्ह्यातील महिलांचे पैसे हे थकीत राहतील, कारण की 15 जिल्ह्यातल्या महिलांना लाभ मिळणार नाही असं सुद्धा त्यांनी समोर माहिती दिलेली होती। ते तुम्हाला आम्ही सांगत आहे। लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची व एक दुःखाची सुद्धा बातमी आहे। त्यामध्ये लाडक्या बहिणीमध्ये कोणते 15 जिल्हे आहेत लाडक्या बहिणी योजनेचे, तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहेत। पण सध्याची ही एक ब्रेकिंग न्यूज आहे की तुमच्या लाडकी बहिणीचे पैसे हे तुमच्या अकाउंटमध्ये थेट टाकण्यात आलेले आहे। ही एक लाडकी बहीण योजनेसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आणि किती पैसे येणार आहेत, तर लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये आजपासून 3,000 रुपये 2 हप्त्याचे पैसे हे एकत्र मिळणार आहेत, अशी बातमी सूचनाकडून आपल्या आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये आजपासूनच चेक करू शकता तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत का। लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आजपासून सुरुवात झाली आहे असं आदितीताई तटकरे यांनी सांगितले आहे। आता काही जिल्ह्यातल्या महिलांना पैसे लेट येतील, जसे की
सिंधुदुर्ग इकडले जे लांब पट्ट्यातले आहेत त्यांचे जे आहे ते पैसे टाकले आहेत, पण त्यांना पोहोचायला थोडा टाईम लागते. काही महिलाचे बँकेचे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनासुद्धा पोहोचायला प्रॉब्लेम राहते. कोणत्या बँकेचं सर्व्हर इश्यू असतात, कोणत्या बँकेचे सर्व्हर डाऊन असतात, त्यामुळे सुद्धा पैसे लेट जातात अकाउंटमध्ये. तर तुम्ही थोडासा धीर धरून 2-4 दिवस वेट करायचं आहे. तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे हे 1-2 दिवस लेट येऊ शकतात, पण तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे हे 2-3 दिवसाच्या आतच तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जाते. आणि ज्या महिलांचं पोस्टाचं SBI स्टेट बँकेचं, महाराष्ट्र बँकेचं, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर इंडियन बँक, त्यानंतर इलाहाबाद बँक, असे जे 5-6 बँक आहे, अशा बँकेचे कधी तुमचे पासबुक असतील, तुमचे बँकेचे खाते असतील, 2 म्हणजे एक SBI आणि पोस्टाचे बँक कधी असतील, तर तुमच्या अकाउंटमध्ये आजच तुरंत पैसे जमा होणार आहे. हे एक तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. ज्या लाडकी बहिणीची KYC अजूनपर्यंत झाली नाही आहे, त्यांनी KYC करून घ्यायची आहे. राज्यात KYCची तारीख वाढवून 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे. हा शेवटचा महिना आहे आणि ह्या महिन्यात 31 तारखेपर्यंत तुम्ही तुमची KYC कंप्लीट करू शकता. तुम्ही तुमची KYC प्रक्रिया ही कंप्लीट करून घ्यायची आहे. कदाचित तुमचा लाभ ह्या महिन्यात तर येऊन जाईल, पण पुढच्या महिन्यापासून तुमचे लाभ बंदही होऊ शकतो. त्या कारणाने तुम्ही तुमची KYC प्रक्रियासुद्धा पूर्ण करून घ्या. धन्यवाद.